महादेव जानकर बोलताय होणार। आणि रेल्वे ट्रॅकच्या बाबतची जी भूमिका आहे ती मी जास्तीत जास्त करण्याचा मी प्रयत्न करेन। आणि प्रथमतः मी अभिनंदन करीन मोदी साहेबांचं, अमित शहाचं, नंतर एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या चौघा-पांचाने एवढी मेहनत घेतली की प्रमाणाच्या बाहेर। आणि नंतर अभिनंदन करेन ती सामान्य मतदाराचं, जनतेचं। त्या लोकांनी अतिशय मेहनत घेऊन मला सहयोग केला। माझे मित्र पक्षाच्या लोकांनी बी रात्रून दिवसा जितनं होतंय तेवढं त्यांनी श्रम केलं आणि त्यामुळं एक लहर आली, एक रंग आला इलेक्शनला। तर एकूणच परभणी लोकसभा कशी वाटली एकूणच ह्या पूर्ण मतदानाच्या आणि ह्या पूर्ण प्रचाराच्या काळामध्ये? संत जनाबाईची भूमी असल्यामुळे लोक फार सोशिक आहेत, शांत आहेत आणि फार चांगले आहेत। मला अनुभव आला। लोकांनी मला जेवण दिलं, पैसे दिलं, मला गाडी सुद्धा कोणी मागितली नाही, माझ्या मित्रपक्षाने मागितलं नाही, मला विचारलं बी नाही। म्हणजे सर्व माझ्या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील अतिशय मन लावून काम केलं। हा जो खासदारकीचा आज विकासाचा मुद्दा आहे, ह्या मित्र पक्षाच्या सर्व नेत्यांच्यावर जातोय। मतदारांचा अनुभव आला मात्र तुमच्या गाड्या अडवल्याच्या बातम्या होत्या, तुमच्या गाड्या हो, ती गाडी अडवून मी कधी बहाणा करत नाही, खोटं करत नाही। मी देशभर फिरतो, बारामती, सांगली ठिकाणी इलेक्शन लढवलं, पण दुर्दैव ते करायला नाही पाहिजे होतं। लोकशाहीच्या हिताला माझे कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्या, धमकवण्याचा प्रयत्न केला, पण मी शांत राहिलो। जनता ठरवल काय करायचं ते। मी बुद्धिबल तो जगश्रेष्ठ आणि बाहुबल तो योद्धा श्रेष्ठ। मी बुद्धी नाही करणार। नेमकं काय प्रसंग घडला होता, का बरं अडवण्यात आली होती? काय झालं की माझा PA आणि 2 ड्रायव्हर, मी जेवाय बसलो होतो मित्राच्या घरी, एका म्हणजे बुधवानच्या घरी, तर तिथून ते गाड्या घेऊन जेवण करायला रूमवर त्यांचे चालले होते। तर ते आले, ते 10-15 जण, पर सकल मराठा समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माझे मित्र अकलूजचे धनाजी साखळकर आले, त्यांचीही गाडी अडवली। मग त्यांना वाटलं पोलीस आहे म्हणून अडवलं। नंतर त्यांना कळालं हे जी माणसं आहेत का त्यांनी जोरात शिवाय द्यायला पळून गेले, ते थांबले नाहीत। ते अलीकडे त्या ह्याच्यात झालं, त्या दुर्गा मातेच्या तिथं मला फोन आला आणि हे जे घडलं माझ्या ड्रायव्हरची गाडी माझी अडवली, स्वतः माझीच गाडी अडवली। तशी गाडी अडवायचा अधिकार नाही, पोलिसाशिवाय माझी गाडी अडवायचा कोणाचा अधिकार नाही। पण त्यांनी इनलिगली कृत्य केलं आणि ते त्यांचे ते गुंड प्रवृत्तीचे हिंदू वॉरियरचा तो अध्यक्ष होता, प्रदीप भालेराव कोणतरी, नंतर तो सरोदे आणि नंतर सारंगकर, ही 3 जणी परत ना आली। म्हणले असे तसं दारू बिरू पेलते, ते बोलायला लागले, म्हणले असं काही झालंच नाही, तुम्ही काहीतरी बहाणा करताय। मला म्हणता आलं असतं मी त्या गाडीत आहे, मग हे झालं, पण मी गाडीत नव्हतो आणि काय आमचं गेलं नाही। पण त्यांनी आतलं जे फूड पॅकेट होतं ते फूड पॅकेट फाडलं त्यांनी, विशेष म्हणजे। नंतर लक्ष्मी अस्त्राचा वापर केला गेला असाही आरोप आपल्यावर झाला। लक्ष्मी अस्त्र माझ्याकडे लक्ष्मीच नाही, लक्ष्मी अस्त्र करण्यात त्यात तथ्य काय आहे? आता त्यांच्याकडे आहे, काळ्या पिवळीचे ते 1200 कोटीचे मालक झाले, त्यांच्याकडे लक्ष्मी आहे, माझ्याकडे लक्ष्मी कुठे आहे? माझ्या पक्षाचे नेते तो राहिलेच बघा, आमच्या राष्ट्रवादीचे नेते, त्यांना विचारा, त्यांना मी 5 पैसे दिलेत का? जेवायला ह्यांच्याच घरी जातो, या जेवाय कुठं जातोय मी? रात्री आल्यानंतर माझा जो कार्यकर्ता आहे त्याला म्हणतोय पिठलं आणि भाकरी खा, आणि ह्या दिवसात पिठलं भाकरी जास्त खायला मिळालं। म्हणजे आम्ही जातोय 2 वाजता 1 वाजता, म्हणजे असं प्रोटीनयुक्त काही खायला मिळालं नाही। मतदारांचा अनुभव झाला, इथल्या लोकांचा अनुभव झाला, पण इथल्या राजकारण्यांचा अनुभव घेतला तुम्ही? नाही, आता राजकारणी असं नाही, माझ्यावर जे मित्रपक्ष होते त्यांनी मन लावून काम केलं। म्हणजे उगाच एखाद्याला शंका घेण्यात, भाजपनं जीव लावून काम केलं, राष्ट्रवादीनं जीव लावून केलं, शिवसेनेनं जीव लावून केलं, RPIनं केलं, PRPनं केलं, मनसेनंतर आली ती मनसेच्या लोकांनी देखील केलं। रेंगे पाटील आमचे मनसेचे होते, त्या लोकांनी सर्वांनी काम केलं, कोणाबद्दल ही नाही। एकटा मी काय 30 दिवसात येऊन लढाई जिंकणार नव्हता, पण या सर्वांच्या ताकदीमुळं, वरून एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस, वरून मोदी साहेब, या सर्वांच्या साक्षीमुळे माझा विजय आहे।